4 मेला 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला आणि पुढच्या 10 दिवसात देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. शुक्रवारी 15 मेला देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर 3-3 रुपयांनी वाढले. सोबतच राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे रेटही वाढले. त्याआधी अमूल, मदर डेअरी यासारख्या दूध कंपन्यांनी दुधाच्या दरांमध्ये वाढ केली. पंतप्रधान मोदींनी 10 मेला देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा, शक्य असेल तर मेट्रोचा वापर करा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे भाववाढ झाल्याने देश आर्थिक संकटाच्या दिशेने जातोय का असे प्रश्न विचारले जात आहेत. या सगळ्या परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी नुकताच यूएईचा दौरा केला. आपल्या या छोटेखानी दौऱ्यात मोदींनी यूएई सोबत अनेक करार केलेत. यामध्ये एलपीजी तसंच पेट्रोलियम साठ्याच्या करारांचा समावेश आहे. हे करार झाल्यानंतर आता भारतात वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. पण मोदींच्या यूएई दौऱ्यात नेमके कोणकोणते करार झाले, भारत आणि यूएई मध्ये एलपीजी तसंच पेट्रोलियम साठ्यांच्या कोणत्या डील झाल्या, यामुळे देशात एलपीजी पेट्रोल स्वस्त होणार का समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पंतप्रधान मोदी हे 15 ते 20 मे दरम्यान 5 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. ते सगळ्यात आधी पश्चिम आशियातल्या यूएई इथे गेले. तिथून ते युरोपातल्या नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांमध्ये जाणार आहेत. यापैकी मोदींचा यूएई दौरा सर्वात महत्त्वाचा होता, कारण सध्या पश्चिम आशियात प्रचंड अस्थिरता आहे. इराण अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती परिणाम झालाय. इराणने यूएई वरती हल्ले केल्यानं यूएईचं मोठं नुकसान झालंय. अशा परिस्थितीत मोदींनी यूएईला जाऊन त्या देशासोबत एकूण 7 करार केले. यामध्ये एलपीजीचा करार सर्वात महत्त्वाचा आहे. सोबतच पेट्रोलियम साठ्यांचा करार झाला. शिवाय स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप करारही झाला. आता हे करार नक्की काय आहेत आणि याचा फायदा भारताला कसा होणार आहे ते समजून घेऊ. तर भारत आणि यूएई यांच्यात एलपीजीच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाचा करार झालाय. इराण अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात काही काळ एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. देशात अनेक ठिकाणी कमर्शियल सिलेंडर मिळणं बंद झालं होतं, ज्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ठप्प पडले होते. त्यामुळे आता यूएई सारख्या देशासोबत भारतानं एलपीजीचा करार करणं महत्त्वाचं आहे. हा करार भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि यूएईच्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीमध्ये झाला. या करारानुसार यूएईनं भारताला एलपीजीचा स्थिर आणि दीर्घकाळ सप्लाय पुरवण्याची हमी दिली आहे. तसंच यूएई इथून पुढे एलपीजीच्या पुरवठ्यासाठी भारताला प्राधान्य देणार आहे. यूएई हा असा देश आहे जो भारताच्या एकूण गरजेपैकी तब्बल 40% एलपीजीचा पुरवठा करतो. त्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत यूएई सोबत एलपीजीचा करार करणं भारतासाठी आवश्यक होतं. आता हा करार झाल्यामुळे भारतात एलपीजीचा तुटवड्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार नाही असं म्हटलं जात आहे. भारत आणि यूएई यांच्यात पुढची महत्त्वाची डील झाली पेट्रोलियमच्या साठ्यांबाबत. युद्धामुळे पश्चिम आशियातून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती जो परिणाम झाला, त्या पार्श्वभूमीवर भारत आणि यूएईनं हा करार केलाय. भारताकडे सध्या तेल साठवणुकीच्या 3 फॅसिलिटीज आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता 5.33 मिलियन मेट्रिक टन इतकी आहे. सरकार आणखी 2 फॅसिलिटीज उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, ज्यांची एकूण क्षमता 6.5 मिलियन मेट्रिक टन इतकी असेल. अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी ही एकमेव फॉरेन कंपनी आहे जी भारतातल्या अंडरग्राउंड साठ्यांमध्ये तेलाचा साठा करते. भारताने या फॅसिलिटीजचा काही भाग आधीच या कंपनीला भाडेतत्वावर दिलाय. आता या करारानंतर यामध्ये आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. या करारामुळे भारताला एनर्जी सप्लायसाठी एक विश्वासू पार्टनर मिळालाय, तर यूएईला त्या बदल्यात भारतासारखी स्थिर आणि मोठी बाजारपेठ मिळाली आहे. भारत आणि यूएई यांच्यात तिसरी महत्त्वाची डील झाली ती म्हणजे स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप. तसं पाहिलं तर इतके वर्ष भारत आणि यूएई यांच्यातली डिफेन्स पार्टनरशिप ही प्रामुख्याने मिलिटरी एक्सरसाइज आणि ट्रेनिंग यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण आता नवीन करारानुसार या 2 देशांमध्ये टेक्नॉलॉजी शेअरिंग होणार आहे. तसंच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी 2 देश एकमेकांना मदत करणार आहेत. हा करार यूएई साठी महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका विरुद्धच्या युद्धात इराणनं यूएईच्या दुबई शहराला सर्वाधिक टार्गेट केलं होतं. यामुळे दुबईचं मोठं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि यूएई मध्ये अशा प्रकारची डिफेन्स डील होणं महत्त्वाचं आहे. आता या 3 डील सोबतच भारत आणि यूएई यांच्यात आणखी काही महत्त्वाचे करार झालेत. जसं की गुजरातच्या वाडीनार इथे जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठी एका सामंजस्य करारावर सही करण्यात आली आहे. या करारामुळे भारतातील सागरी पायाभूत सुविधांची इकोसिस्टीम आणखी मजबूत होणार आहे. याशिवाय यूएईनं भारतामध्ये तब्बल $5 बिलियन गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
या गुंतवणुकीचा उद्देश भारतातल्या पायाभूत सुविधांना चालना देण्याचा आहे. युएई भारतातल्या पायाभूत सुविधांसह आरबीएल बँक आणि समुन्नती कॅपिटलमध्ये गुंतवणूक करणार आहे. सोबतच युएईनं भारतात 8 AI सुपर कॉम्प्युटर्स उभारण्याबाबतही एक करार केलाय. युएईच्या G42 या टेक कंपनीनं घोषणा केली आहे की युएईची मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ AI आणि भारतातलं CDAC यांच्याशी पार्टनरशिप करेल. हा प्रस्तावित सुपर कॉम्प्युटर क्लस्टर भारतातच उभारला जाईल. यामुळे भारतात AI डेव्हलप करणं सोपं होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत आणि युएई यांच्यात ज्या एनर्जी डील्स झाल्या त्यानंतर भारतात LPG आणि पेट्रोल स्वस्त होणार का? तर या डील्समुळे देशात लगेच पेट्रोल किंवा LPGचे रेट कमी होतील अशी शक्यता नाही. सध्या देशातल्या तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतोय. भारतात मागच्या 2 वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नव्हते, त्यामुळे या कंपन्यांचं फार नुकसान होत होतं. यामुळे सरकारनं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला. आता भारत आणि युएई मध्ये जे करार झालेत त्यानुसार भारताला येणाऱ्या काळात युएई कडून LPGचा तसंच इंधनाचा सप्लाय चालू राहणार याची हमी मिळाली आहे. सध्या जगभरात इंधनाचा जो तुटवडा निर्माण झालाय तो पाहता हा करार भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे. युएईनं म्हटलंय की इंधनाच्या सप्लायसाठी भारताला प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे आता युद्धाच्या काळात भारतात LPG किंवा इंधनाचा तुटवडा जाणवणार नाही. पण याचा अर्थ भारतातले इंधनाचे दर लगेच कमी होतील असा नाही. युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. त्यामुळे जोपर्यंत कच्च्या तेलाचे भाव कमी होत नाही तोपर्यंत भारतात पेट्रोल डिझेल आणि LPGचे भाव कमी होण्याची शक्यता नाहीये. असं असलं तरी भारत आणि युएई यांच्यातले हे करार दोन्ही देशांसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. भारतासाठी LPG पुरवठ्याची डील महत्त्वाची होती, तर युएई साठी स्ट्रॅटेजिक डिफेन्स डीलचं महत्त्व होतं. सोबतच युएईनं भारतात $5 बिलियन गुंतवणुकीची घोषणा केल्यानं दोन देशांमधले संबंध आणखी मजबूत होणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भारत आणि युएई यांच्यात जे करार झाले त्याचा भारताला किती फायदा होईल? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.